छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोड परिसरात मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडलाय। या अपघातात वेगात आलेल्या कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर त्याचे 2 मित्र गंभीर जखमी झालेत। अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून सिडको पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। मारुती चंदन पडेवाल असं मृत मुलाचं नाव आहे। तो आपल्या 2 मित्रांसह मोपेडवरून जालना रोडने जात असताना दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास राज पेट्रोल पंपाजवळ मागून आलेल्या टाटा नेक्सॉन कारने भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। या धडकेत तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले होते। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत करत तिघांनाही जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मारुती पडेवाल याला मृत घोषित केलंय। दरम्यान अपघातानंतर कार चालक फरार झाला असून या प्रकरणी प्रेम पडेवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी हवालदार भाऊसाहेब जगताप हे पुढील तपास करत आहे।